नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट आहे त्या मंत्र्याची ज्याने डोळे उघडले नाहीत तर संपूर्ण राज्यासाठी एक नवीन दृष्टी निर्माण केली. चला मग ऐकूया आजची गोष्ट. खरी दृष्टी. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राजाने दुसऱ्या राजासाठी एक पत्र आणि एक भेटवस्तू पाठवली. त्या पत्रात लिहिलं होतं, या भेटवस्तूचं महत्त्व तुम्ही स्वतःच जाणून घ्याल. ती भेटवस्तू म्हणजे एक सोन्याची डब्बी होती आणि त्या डब्बीत डोळ्यात लावण्याचे अंजन होते. पुढे लिहिलं होतं, आमच्या राज्यात या अंजनाचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण हे अंजन डोळ्यात लावताच अंध व्यक्तीला दृष्टी येते आणि त्याला सर्व काही दिसू लागते. राजा हे पत्र वाचून विचारात पडला. त्याच्या राज्यात नेत्रहीनांची संख्या भरपूर होती, पण डब्बीत अंजन फक्त 2 डोळ्यांना पुरेल इतकंच होतं. राजा विचार करू लागला की हे अंजन तो आपल्या प्रिय व्यक्तींसाठी वापरावा का, ज्यामुळे त्याच्या मर्जीतील एखाद्याला हे जग पाहता येईल. तेवढ्यात त्याला आठवलं की त्याचे एक वयोवृद्ध मंत्री काही महिन्यांपासून दरबारात येत नव्हते. वृद्धत्वामुळे त्यांच्या डोळ्याची दृष्टी कमी झाली होती आणि त्यांना काहीच दिसत नव्हतं. ते मंत्री अतिशय हुशार, प्रजाहितदक्ष, प्रामाणिक आणि चतुर होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजालाही काही निर्णय घेणं कठीण जात होतं. वडीलधारी आणि अनुभवी असल्याने त्यांच्या सल्ल्याने राज्यकारभार सुरळीत चालायचा. राजाला वाटलं की एवढा बुद्धिमान मंत्री अंधत्वामुळे घरी बसावा हे काही योग्य नाही. त्याने सेवकांना पाठवून त्या मंत्र्यांना दरबारात बोलवलं. मंत्री आले. राजाने त्यांना पत्रातील सगळी हकीकत सांगितली आणि सोन्याची अंजनाची डब्बी त्यांच्या हातात देऊन म्हटलं, हे अंजन केवळ तुम्हीच वापरा, म्हणजे तुम्हाला पुन्हा दिसू लागेल आणि मला तुमच्या सल्ल्याचा उपयोग होईल. मंत्र्यांनी डब्बी हातात घेतली आणि ते म्हणाले, महाराज, कृपया तातडीने राजवैद्याला येथे बोलवा. राजाला काहीच समजलं नाही, पण त्याने राजवैद्यांना दरबारात बोलवलं. मंत्र्यांनी ती डब्बी उघडली आणि दोन्ही बोटं अंजनात बुडवली. एका बोटाने त्यांनी स्वतःच्या एका डोळ्याला अंजन लावलं आणि लगेचच त्यांना एका डोळ्याने दिसू लागलं. दुसऱ्या बोटावरचं अंजन त्यांनी वैद्यांच्या जिभेवर लावलं. हे बघून राजा अचंबित झाला. त्याने विचारलं, मंत्रीजी, तुम्ही असं का केलं? तुम्ही दोन्ही डोळ्यांना अंजन लावू शकत होतात, मग फक्त एका डोळ्याला का लावलं आणि वैद्यांच्या जिभेवर ते अंजन का लावलं? मंत्री म्हणाले, राजन, मी दोन्ही डोळ्यांना अंजन लावलं असतं तर मला दोन्ही डोळ्यांनी दिसलं असतं. हे फक्त माझं वैयक्तिक समाधान ठरलं असतं. पण मी दुसरं अंजन वैद्यांना चाखायला दिलं, कारण ते इतके निशांत आहेत की अंजनात कोणते घटक आहेत ते चवीनं ओळखून ते अंजन पुन्हा तयार करू शकतात. यामुळे आपल्या संपूर्ण राज्यातले अनेक नेत्रहीन लोक या अंजनामुळे दृष्टी मिळवू शकतील. राजा आणि सर्व दरबारी मंत्रीजींच्या या परोपकारी वृत्तीने भारावून गेले. मित्रांनो, जेव्हा केव्हाही परोपकाराची संधी आयुष्यात मिळेल तेव्हा ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतरांच्या भल्यासाठी वापरावी, कारण खरी बुद्धिमत्ता ही स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या उपयोगासाठीही असते. तुमचं याविषयी काय मत आहे? तुमचं मत नक्की कळवा.